बिशपजी, काही वर्षांपूर्वी त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाच्या डोंगराखाली ते इतके दबले होते आणि ते सांगतात की ते कर्ज जे आहे त्यांनी त्यांचं सगळं जीवन बर्बाद करून टाकलं होतं. ते म्हणतात ते त्यांची 4 लेकरं आहेत, त्यांना 2 मुली आणि 2 मुलं आणि बायको. त्या कर्जाच्या दबावाखाली ते आत्महत्या करायला, फाशी घ्यायला सगळेजण चालले होते. आणि ते सांगतात, हो सगळेजण, आणि त्यांची छोटी छोटी लेकरं. त्यांनी म्हणले की बाबा नको, आपण मरायचं नाही, काहीतरी उपाय काहीतरी काढूया. त्यांनी लाखांमध्ये दुसऱ्या गोष्टींवरती खर्च केला, पण काही केलं त्यांना निभाव कुठं लागत नव्हता. शेवटी ते सांगतात की त्यांनी काही बिझनेसेसमध्ये 12 लाख म्हणा, 3 लाख म्हणा, असे खूप सारे त्यांनी केले, पण सफलता त्यांना कुठेच मिळाली नाही. मग ते सांगतात की त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं आणि ते चर्चमध्ये इथं आले. त्यानंतर शनिवार त्यांनी आपल्या चर्चमध्ये हजेरी लावतच गेले, परमेश्वरासमोर स्वतःची मागणी ठेवली. ते सांगतात त्यानंतर प्रभूंनी चमत्कार केलेला आहे, आशीर्वादांचा सिलसिला त्यांच्या जीवनामध्ये आता चालू झालेला आहे. ते सांगतात 25 वर्षांपासून ते भाड्याच्या घरात राहत होते, आज 1 गुंठे जागा घेतलेली आहे, त्याच्यावरती बंगला त्यांनी बांधलेला आहे. काय म्हणता? 2 लेकरांची लग्न एकदम सुंदररित्या पार पडलेली आहेत. 2 लेकर आता लाईन मध्ये आहेत, त्यांचं पण शिक्षण वगैरे प्रभूंनी पूर्णपणे सांभाळलेलं आहे. जे कर्ज त्यांनी घेतलं होते ते पूर्णपणे नील झालेलं आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळालेला आहे. सगळं जे म्हणजे ऑलमोस्ट मरणाला टेकलेले प्रभूंनी जीवनाकडे त्यांना आज ओढून आणलेलं आहे. बघा ही साक्ष आहे का? हे खरं म्हणतात. प्रभु यीशु ने सब किया, सब किया प्रभु यीशु यीशु ने किया। प्रभु यीशु ने हमको घर बांध के दिया, सब कुछ, सब कर्जा बाजार से फुर्सत दिया, एकदम मोकड़ा कर दिया। नहीं तो मरी गए थे, नहीं तो मरी गए थे, फांसी लगाने वाले थे। फांसी लगा के लेने ऐसा वाले। कर्जा पट गया कि पता ही नहीं चला कि किधर से गया किधर से नहीं। कर्जा बाजार किसी का कर्जा नहीं है। हालेलुया। आज कर्जा ही नहीं है। नहीं। सीधस। बघा, थैंक यू फादर फॉर ब्लेसिंग।